सावंतवाडी नगरपालिका निवडणूक मतदानाच्या अंतिम टप्प्यात फॉरेस्ट ऑफिस समोर झालेल्या वादावादी प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले। यात शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब, उमेदवार ॲडव्होकेट नीता सावंत कवेटकर तसेच भाजप उमेदवार ॲडव्होकेट अनिल निरवडेकर, माजी सरपंच विनोद राऊळे यांच्यासह अन्य काहींवर परस्पर विरोधी तक्रारीनुसार गुन्हे दाखल झालेत। तर पोलीस ठाण्यात शांतता भंग केल्याबाबत दोन्ही गटातील 50 व्यक्तींवर स्वतंत्र गुन्हा पोलिसांमार्फत दाखल करण्यात आलेला आहे। सायंकाळी मतदानाच्या अंतिम टप्प्यात भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या खासगी सुरक्षा रक्षकांची गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी गाडी रोखली। यावेळी गाडीत श्री परब यांच्या सुरक्षिततेसाठी असलेला पोलीस असल्यानं आक्षेप घेतला, तर बाचाबाची दरम्यान खासगी बॉडीगार्डला शिवसैनिकांनी प्रसाद दिला। या प्रकरणी भाजपकडून स्कॉर्पिओ चालक अमरेश यादव यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब, उमेदवार ॲडव्होकेट नीता सावंत कविटकर, अजय गोंदावळे, क्लेट्स फर्नांडेस, ज्ञानेश्वर पाटकर, प्रफुल्ल गोंदवले वगैरे 20 ते 25 जणांवर वाहन अडवून मारहाण, धमकी, शिवीगाळ केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच शिवसेनेचे ज्ञानेश्वर पाटकर राहणार सावंतवाडी यांच्या तक्रारीवरून स्कॉर्पिओ मधील अमरेश यादव स्कॉर्पिओने हूल दिल्याने थांबून विचारले असता चालक वगैरे 2 व भाजप उमेदवार ॲडव्होकेट अनिल निरवडेकर, माजी सरपंच विनोद राऊळ वगैरे 20 ते 25 जणांनी धमकी दिल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान या वादानंतर पोलीस ठाण्यात देखील भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते भिडले। जाळून टाकण्याची धमकी पोलीस ठाण्यात भाजपच्या अमित परब यांच्याकडून देण्यात आली। पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गटातील नेत्यांची चर्चा सुरू असताना हा प्रकार घडला। शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब व भाजपचे युवा नेते विशाल परब यावेळी पोलीस ठाण्यात उपस्थित होते। मनाई आदेशाचा भंग करून एकमेकाच्या अंगावर धावून जाणे, पोलीस ठाणे आवारात शांतता भंग व असभ्य वर्तन केल्यावरून भाजपचे अमित परब आणि शिवसेनेचे युवा सेना तालुका प्रमुख क्लेट्स फर्नांडेस वगैरे अशा दोन्ही गटातील सुमारे 40 ते 50 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिला। रात्री उशिरापर्यंत पोलीस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्यासह सावंतवाडी पोलिसांकडून कारवाई सुरू होती। पुढील कार्यवाही सावंतवाडी पोलीस करत आहे।